नमस्कार. आज मी व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे कडवे वाल भिजून मोड काढून घेतलेले आहेत, ते बाजूला ठेवते. इथे घोसाळे घेतलेले आहेत. घोसाळीचे साल काढून घेते आणि दोन्ही टोकं कापून टाकते आणि छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे छोट्या कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. त्यात फोडणीला राई घालते. राई तडतडल्यावर थोडंसं हिंग, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला. टोमॅटो नरम झाल्यावर त्यात मोड आलेले वाल आणि एक बटाटा बारीक कापून घेतलेला घालते. त्यानंतर घोसाळं घालते बारीक कापून घेतलेलं. मसाला, हळद आणि मिक्स करून घेते. त्यानंतर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ घालते आणि मिक्स करून घेते आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. भाजी शिजलेली आहे. बटाटा पण शिजलेला आहे. वरून कोथिंबीर घालते. भिरड्याची भाजी तयार आहे. इथे शिराळं घेतलेले आहे. ते सालीसकट तिरकस कापून घेते. कोवळे आहेत. अशा प्रकारे कापून घेतलेले आणि बाजूला ठेवते. इथे एका वाटीत 2 चमचे बेसन, 1 चमचे तांदळाचे पीठ, थोडंसं हिंग, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं ओवा घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेते आणि फेटून घेते. त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घालते आणि फेटून घेते. भजीचं पीठ तयार झालेलं आहे. त्यात घोसाळी घालते कापून घेतलेली. पॅनवर तेल घेतलेले गरम करायला. तेलात घोसाळ्याची भजी फ्राय करायला ठेवते. एका बाजूने लालसर झाल्यावर दुसऱ्या बाजूने परतून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने लालसर झालेली भजी काढून घेते. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तूप घालते. तूप गरम झाल्यावर फोडणीला राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर 2 सुक्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या घालते. 4-5 लसणीच्या पाकळ्या बारीक तुकडे करून घेतलेले घालते. परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालते. 3-4 हिरव्या मिरच्या घालते उभ्या चिरलेल्या. परतून घेते. त्यानंतर थोडंसं हिंग घालते आणि आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते. थोडीशी हळद घालून परतून घेते. कोथिंबीर घातलेली बारीक चिरलेली. इथे मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून कुकरमधनं शिजून घेतलेली आहे, ती घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून वरणाला छान उकळी काढून घेते. तुरीच्या आणि मुगाच्या डाळीच्या वरणाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला 4-5 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या घालते. लसूण परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा लालसर झाल्यावर बारीक कापून ठेवलेला घोसाळे घालते आणि थोडीशी हळद घालून परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीला छान वाफ आलेली आहे. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. आता त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालते बारीक चिरून घेतलेली. परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. भाजीतलं पाणी आटून घेते. कोथिंबीर घालते आणि घोसाळीची भाजी तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेलं आहे. तुपात ड्रायफ्रूट्स परतून घेते. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घेते बाजूला आणि त्याच तुपात बारीक कापून ठेवलेला पपई घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून पपई शिजून घेते. झाकण लावून पपई नरम करून घेतलेले आहे.
आता त्यात बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते आणि पपईमध्ये मिक्स करून घेते. गूळ वितळलेले आहे. वरून वेलची पावडर घालते आणि परतून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते आणि सर्व एकत्र परतून घेते. पपईचा हलवा तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.